आज ज्या कार्यकाळामध्ये आपण जीवन जगतोय, असाच पूर्वीच्या काही पिढ्यांचा स्वतःचा कार्यकाळ असावा. त्यांनी मागे सोडलेल्या अवशेषावरून त्यांचा मागोवा आपण घेत असतो. किंबहुना आपली पिढी त्या अवशेषांचा फायदा आणि उपभोग पण घेत असते. अशाच 2 ठिकाणांना आपण भेट देणार आहोत. यातील पहिल्या ठिकाणी आम्ही भेट दिली ते आहे नरसोबाची वाडी. या ठिकाणी श्री गुरुदेव दत्त यांचे मंदिर आहे. हे ठिकाण कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमावर आहे. म्हणजेच श्री गुरुदेव यांनी हे ठिकाण आपल्या तपश्चर्येसाठी निवडले होते. या ठिकाणी त्यांचे 10 ते 12 वर्ष वास्तव्य होते. तसं हे ठिकाण निवडण्यामागचं कारण असावं निसर्ग. त्यावेळेस हे खूप निसर्गरम्य ठिकाण असेल. आता थोडंसं हे प्रदूषित झाले, पाणी प्रदूषित आहे, पिण्याजोगं तर नक्कीच नाही आहे. आंघोळीसारखं आहे की नाही माहिती नाही, पण इथल्या नागरिकांकडे आणि त्यांच्या पोहण्याकडे पाहता वाटतं की ते आंघोळीसारखं असावं. तसा हा परिसर खूप रमणीय आहे आणि तो किती रमणीय आहे ते आपल्या धार्मिक भावनावर अवलंबून आहे. बऱ्याच जणांना खूप रमणीय, पवित्र आणि या नदीचं पाणी पिण्याजोगं देखील वाटू शकतं आणि काहींना वाटणार देखील नाही. आणि त्यात काही हरकत नाही. प्रत्येकाचा आपापला दृष्टिकोन असतो आणि त्यानुसार प्रत्येकजण जगत असतो. मंदिर परिसर फिरून झाल्यानंतर आम्ही तिथल्या बासुंदी सेंटरवर गेलो आणि गोंधळूनच गेलो, कारण एवढ्या प्रकारची बासुंदी मी कधीच पाहिल्या नाहीत. यातील काही बासुंदीची चव आम्ही घेऊन पाहिली. ती खरंच अप्रतिम होती. तळलेल्या पदार्थांच्या गर्दीत हा पारंपरिक पदार्थ आजही खूप प्रसिद्ध आहे, याचं कौतुक वाटलं. अशाच एका थंड सोलकडीचा आनंद घेऊन आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो. पुढील ठिकाण आहे खिद्रापूर येथील कोपेश्वराचे मंदिर. कोप म्हणजे राग. पौराणिक कथेनुसार सतीचा यज्ञकुटनात आत्मदहन प्रसंग घडला तेव्हा शिव प्रचंड क्रोधित झाले होते आणि विना नंदीच येथे आले होते. त्यामुळे या मंदिरात कुठेच तुम्हाला नंदी दिसणार नाही. पण शिलालेखाच्या अभ्यासावरून असे लक्षात येते की शिलाहार राजा गंधारादित्य याच्या काळात म्हणजे 11व्या शतकात या मंदिराचे काम सुरू झाले होते आणि राजा सिंहनदेव याच्या कार्यकाळामध्ये म्हणजेच 12व्या शतकामध्ये या मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे. या मंदिराचे मुख्य आकर्षण आहे स्वर्गाचे द्वार म्हणून ओळखला जाणारा मंडप. हा खूप मनमोहक आहे. 24 नक्षीकाम केलेल्या खांबांनी त्याला आधार देण्यात आलाय. एखाद्या कर्कटकाने वर्तुळ काढावे इतके सुबक वर्तुळ शिळेद्वारे तयार करण्यात आले. आपण या मंदिरातील जवळपास संपूर्ण मूर्त्यांचे चेहरे पाहिल्यास लक्षात येते त्या तुटलेल्या आहेत. नंतर होणाऱ्या सत्ता पालटाच्या काळात हे घडलेले आहे. हे कायम पूर्वीपासून आज तागायत चालत आलेले दिसते. सत्ताधारी आपल्या अनुकूल विचार, कला, वारसा यांना आसरा, तर विरोधी किंवा आपल्यासारख्या नसणाऱ्या विचार, कला व वारसा यांना नष्ट करण्याचा सतत प्रयत्न करत असतात. सध्या आपण ज्या लोकशाही व्यवस्थेत राहतो त्यात पण ते होताना दिसतं आणि ते होतच राहणार.
कारण राजकीय सत्ता टिकवण्यासाठी ते सत्ताधाऱ्यांसाठी गरजेचे असते. असो, तुम्हाला तो छपरासारखा वरचा भाग दिसतोय, तो खालच्या मूर्त्यांचा पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी बनवलेला आहे. तो किती सुंदर आहे. असा प्रकार मी आतापर्यंत तरी कोणत्या मंदिराला बघितलेला नाही. साहस तर या मंदिरामध्ये खूप रमला होता. बघा ना, किती अप्रतिम कलाकृती आहे. पण ज्या हातांनी ही बनवली आहे त्या हातांची आपल्याला ओळख नाही आहे, त्या व्यक्तींची, त्या कलाकारांची आपल्याला ओळख नाही आहे. आणि काळ असाच असतो ना, त्याच्यामध्ये सर्व काही नष्ट होऊन जातं. आज हे उभं आहे मंदिर, कदाचित येत्या 100, 200 किंवा 1000 वर्षामध्ये म्हणा एक ना एक दिवस हे देखील नष्ट होणार आहे. आणि ह्या गोष्टी आपण जेवढ्या लवकर समजून घेऊ ना, तेवढं चांगलं आणि समृद्ध आयुष्य जगायला आपल्याला मदत होईल. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की माझी ओळख राहावी, मला जगानं ओळखावं, मी नसल्यावर देखील जगाने मला ओळखायला पाहिजे. पण असं काही नसतं. काळ हा एवढा प्रचंड मोठा आहे ना, त्यात आपण कुठेच राहणार नाही आहोत. त्यामुळे आयुष्य आपल्याला जेवढं भेटलं तेवढं चांगलं जगणं आणि इथून निघून जाणं एवढंच आहे. बाहेर आल्यानंतर आम्ही लिंबू पाण्याचा आनंद घेतला. आणि कृष्णा नदीकाठी फेरफटका मारायला निघालो. तिथे आम्हाला एक नौका भेटली, ज्यामुळे आम्हाला नौका विहार करण्याचा आनंद मिळाला. नावाड्याची मेहनत पाहता भाऊजीने पण त्याची थोडीशी मदत केली. शांत पाण्याच्या प्रवाहाबरोबर मन पण शांत झालं. मनातील विचारही नदी प्रवाहाप्रमाणे मंद वाहत होते. मनातील गोंगाट थोडा कमी झाला होता. भाऊजीनं तर मनाबरोबर शरीराला पण शांतपणे बोटवर टाकून दिलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुमचे विचार मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार.